नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारे लिंबूचे क्रश लोणचे। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हे लोणचं तुम्ही तयार करू शकता। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असे हे क्रश गोड आंबट लिंबूचे लोणचे। तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला लोणचे तयार करण्यासाठी मोठ्या साईजचे लिंबू घ्यायचे आहेत। इथे मी 10 ते 12 लिंबू घेतलेले आहेत। यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व लिंबू टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर या गरम पाण्यामध्ये हे लिंबू आपल्याला असेच एक 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे लिंबू जे आहेत ते थोडेसे मऊ होतील आणि याचा कडवटपणा जो असतो सालीमध्ये तो थोडासा कमी होईल। आता आपल्याला 10 ते 15 मिनिटांनंतर हे लिंबू या पाण्यातून काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका स्वच्छ कापडावरती किंवा एका स्वच्छ रुमालावरती आपल्याला हे लिंबू घ्यायचे आहेत आणि हे लिंबू इथे आपण स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहोत। इथे मी याच प्रकारे सर्व लिंबू हे स्वच्छ नॅपकिनने या पुसून घेते। त्यानंतर लिंबू स्वच्छ पुसून घेतल्यानंतर इथे आपण हे चिरून घेणार आहोत। आता आपल्याला लिंबू चिरताना या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील बी काढायला आपल्याला अगदी सहज आणि सोपं जाईल। या पद्धतीने चिरून घेतल्यानंतर इथे आपण या लिंबूमधील सर्व बी काढून घेणार आहोत। बी आपल्याला यामधील काढूनच घ्यायचे आहेत, जेणेकरून लोणचं जे आहे ते कडवट होणार नाही। जर लिंबूमध्ये बी राहिले तर लोणचं हे कडवट होऊ शकते। आता याच प्रकारे मी बाकीचे सुद्धा सर्व लिंबू चिरून घेणार आहे आणि यामधील जे बी आहे ते काढून घेणार आहे। इथे मी हे सर्व लिंबू चिरून घेतलेले आहेत आणि बी सुद्धा काढून घेतलेले आहेत। आता हे चिरून घेतलेल्या लिंबाच्या फोडी इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। इथे मी सर्व लिंबाच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता यानंतर इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं हे क्रश असं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही, या पद्धतीने मिश्रण इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण हे मिश्रण थोडंसं मोठं या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे। आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपण एका मीडियम साईजच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला या प्रमाणात साखर यामध्ये घालता येईल। आता इथे मी हे संपूर्ण मिश्रण या मीडियम साईजच्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता बरोबर 1 वाटी मीडियम साईजचा बाउल या लिंबाच्या मिश्रणाने पूर्णपणे भरलेला आहे। आता हे लिंबूचे मिश्रण इथे आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण ज्या बाउलने हे लिंबूचे मिश्रण मोजून घेतलेलं आहे त्याच बाउलने 2 वाटी साखर इथे आपल्याला मोजून यामध्ये घालायची आहे। आता 2 वाटी साखर घातल्यानंतर हे जे लिंबूचे मिश्रण आणि साखर आहे ते आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे मी 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करेपर्यंत साखर यामध्ये थोडीशी विरघळलेली आहे। त्यानंतर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 ते 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर किंचितसा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे आणि अगदी किंचितसा लवंग आणि दालचिनीची पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे। चाट मसाल्यामुळे लोणच्याला चटपटीतपणा छान येतो।
यासाठी इथे आपण चाट मसाला घातलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. आता आपण हे संपूर्ण मिश्रण एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत. आता सतत आपल्याला हे मिश्रण एका चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे. एक 3 ते 4 मिनिटांनंतर याला एक चांगली उकळी येईल. आता हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण या मिश्रणाला एक चांगली उकळी येऊन देणार आहोत. 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण गॅसवरती या पद्धतीने चांगलं मिक्स करत राहायचं आहे. त्यामुळे हे मिश्रण थोड्या वेळानंतर थोडंसं आटून येईल. आता 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही हे मिश्रण थोडंसं आटलेलं आहे. आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण असंच गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आता इथे आपण बोटाच्या साहाय्याने हे मिश्रण चेक करून घेणार आहोत. जर या पद्धतीने एक तार तयार होत असेल तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम लगेचच बंद करून घ्यायचा आहे. आता इथे मी गॅसचा फ्लेम बंद करून घेतलेला आहे. तर तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल पण थोड्या वेळानंतर हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट येतं. तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर पाहू शकता घट्ट असं आलेलं आहे. तर इथं आपलं हे चटपटीत मस्त असं लिंबूचं क्रश लोणचं तयार झालेलं आहे. आता हे लोणचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. काचेची बरणी इथे आपल्याला स्वच्छ धुवून छान अशी आतून पुसून घ्यायची आहे. बरणीमध्ये ओलसरपणा नसला पाहिजे, नाहीतर लोणचं हे खराब होऊ शकतं. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे लिंबूचं क्रश लोणचं नक्की ट्राय करून पहा आणि हे लोणचं कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.